हॅलो अँड वेलकम गाईज. आपण स्क्रीन रेकॉर्डिंग अपलोड करतोय. सगळ्यात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मला पण तुमच्याकडनं एक थोडा सपोर्ट भेटेल. तर सगळ्यात इम्पॉर्टंट सबस्क्राईब करून घेऊन, ठीक आहे. तो आता आपण काय काय आपल्या प्रिव्हियस लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊ. सगळ्यात पहिले आपण बघितलं सपोर्ट, रेजिस्टन्स, त्यानंतर ब्रोकरबद्दल आपण थोडं समजून घेतलं, ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट लॉट साईज, लेव्हरेज, या गोष्टी आपण जाणून घेतल्या आहे. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत फॉरेक्स मार्केटमध्ये येण्यासाठी. हे जर तुम्ही नीट जाणून घेतलं तर तुम्हाला प्रॉपर इन फ्युचर मार्केटमध्ये कसं ट्रेड करायचं हे समजून येईल, ठीक आहे. तर आता आपण टॉपिक कवर करणार आहोत ज्याचं नाव आहे रिस्क मॅनेजमेंट, ठीक आहे. रिस्क मॅनेजमेंट टॉपिकचं नाव आहे. टॉपिक लिहून घ्या. सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्हाला वाटते तुमची स्ट्रॅटेजी काम करते मार्केटमध्ये, तुम्ही चुकताय कुठे? तुमच्या रिस्क मॅनेजमेंटमध्ये तुम्ही चुकलेला आहात. सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही जर का कुठलाही ट्रेडिंग अकाउंट घेताय, सिम्पली तुमच्याकडे $1000 ट्रेडिंग अकाउंट आहे, त्या $1000 ट्रेडिंग अकाउंटला तुम्हाला रिस्क घ्यायचे ओव्हरऑल ओनली 20%ची. ओव्हरऑल जर तुम्ही 20%ची रिस्क घेताय तर जाणून घ्या 20%चं तुम्ही रिस्क घेताय तर तुमच्याकडे राहिलेत किती डॉलर? $200. हे तुम्ही फक्त आणि फक्त एक त्या ट्रेडमध्ये मायनस करू शकता. तुमच्यावरती एका ट्रेडमध्ये मायनस करा किंवा मल्टिपल ट्रेड्समध्ये मायनस करा. जर का तुम्ही एकदा $200 मायनस करून घेतलेत तर समजून घ्या कुठे ना कुठे तुमची स्ट्रॅटेजी चुकते, आणि त्यानंतर परत एकदा तुम्ही $200 फिलअप करून मार्केटमध्ये परत ट्रेडिंग चालू करा. पण त्यामध्ये तुम्हाला परत फक्त $200पर्यंतच आपल्याला लॉस करायचं आहे, त्याच्याहून वरती करायचं नाही कधी. जर का तुमचं अकाउंट साईज $1000 असेल तरच. जर का तुमचा अकाउंट साईज मोठा असेल याच्याहून तर डिपेंड करतं त्याच्या 20%वरती. काय काय लोकांचं अकाउंट इथे कसं नॉर्मल असतं. नॉर्मल म्हणजे एक $100चे पण अकाउंट असू शकतात आपल्या सबस्क्रायबर्समध्ये, ठीक आहे. तर $100च्या अकाउंटमध्ये सेम थिंग इथे ॲप्लिकेबल होते. तुम्हाला इथे $20ची रिस्क घ्यायचे ओव्हरऑल. जर का इन केस जर तुमचे $20 मायनस झाले तर तुमच्या अकाउंट क्लोज करायचं आहे. परत मार्केटमध्ये तुम्हाला ॲनालिसिस करायची आहे, त्यानंतर तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे. लक्षात ठेवा $20 तुम्हाला फक्त लॉस करण्यासाठी आहेत. तुम्ही जर तुमच्या पेशन्सवरती पेशन्स नाही ठेवलेत, त्यानंतर स्वतःवरती कंट्रोल नाही ठेवलात तर ती पूर्णपणे तुमची चुकी आहे, ठीक आहे. नेक्स्ट थिंग, आता भरपूर काय काय गोष्टी असतात मार्केटमध्ये जर का तुम्हाला ट्रेड करायचे असेल त्यासाठी. तर सगळ्यात पहिली आपण गोष्ट घेऊया रिस्क मॅनेजमेंट नंतरची, की तुम्हाला लॉट साईजनुसार ट्रेड कसं करायचं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवा की आता मी तुम्हाला काही लॉट साईज देतोय, त्यानुसार तुम्हाला पुढे ट्रेड करायचं आहे. $100, $200, त्यानंतर $500, नंतर $1000 आपण लास्ट घेऊया. $1000 आपण वरती जाणार नाही आहेत. तर सगळ्यात इम्पॉर्टंट, जर का तुमच्याकडे $100 आहेत तर $100 वरती तुम्हाला सगळ्यात छोटा लॉट जो आपला असतो 0.01 तुम्हाला इथे ट्रेड करायचं आहे. 0.01मध्ये तुमच्याकडे ऑलमोस्ट 20 पॉईंट्स राहणार आहेत मार्केटमध्ये लॉस करण्यासाठी. तर 20 पॉईंटचा लॉस म्हणजे भरपूर झाला, एवढा मोठा लॉस करायची गरज नाही. त्यानंतर जर का तुमच्याकडे $200 आहेत तर इथे पण तुम्हाला 20 पॉईंट्स भेटत आहेत, आणि फक्त इकडे एक आपल्याला 0.02च्या नुसार आपल्याला इथे ट्रेडिंग करायची आहे, ठीक आहे. इथे आपल्याला $40च्या जवळपास भेटतात 20%च्या हिशोबाने, ठीक आहे. तरी पण एकदा आपण कॅल्क्युलेट करून घेऊ.
160 बरोबर. $40 जवळपास भेटतात आपल्याला. तुम्हाला 20 पॉईंट सेम इकडे तुम्हाला 20 पॉईंट्स भेटणार आहेत ट्रेड करण्यासाठी. आता जर का तुम्ही $500 अकाउंट यूज करताय तर इथे तुम्ही मॅक्स करू शकता 0.03 टू 0.04 और 5. ठीक आहे 5 पकडूया आपण. आणि दोन्हीबद्दल तुम्हाला इकडे मी सांगणार आहे. सगळ्यात पहिले या पेजचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. तर आता आपण आपल्या टॉपिकवरती येऊया. $500 काय करणार आहोत आणि $1000 काय करणार आहोत. ठीक आहे. सिम्पली जर का तुमच्याकडे $500 आहेत तर इकडे तुम्ही 0.03 पासून 0.05पर्यंत ट्रेड करू शकता. ठीक आहे. जर का तुम्ही 0.03 करताय तर तुमच्याकडे ऑलमोस्ट $100 आहेत तुमचा ओव्हरऑल लॉस जो कंप्लीट करण्यासाठी. म्हणजे $100 म्हणजे तुमच्याकडे पकडा 0.03चे ठीक आहे 10 पॉईंटचा असेल तुमचा, तर तुमच्याकडे ऑलमोस्ट 3 ट्रेड आहेत 0.03चे आणि एक 0.01चा ट्रेड आहे. कसं ते 0.03चा ट्रेड एका पॉईंटला आपल्याला $3 प्रॉफिट और लॉस होणार आहे. आपण इकडे 10 पॉईंटचा आपण जर पकडला तर $30 आपले ओव्हरऑल होतात. बरोबर. $30 होतात. तर $30च्या हिशोबाने जर का तुम्ही बघितलं तर आपल्याला 3 ट्रेड्स भेटत आहेत आणि त्यानंतर एक मायनर ट्रेड भेटतो आहे 0.01चा. कारण का हे $30 इंटू 3 केलं तर आपल्याला 90 आन्सर भेटतो आणि 90 त्याच्यानंतर फक्त वरती $10 आपल्याला उरत आहेत तुम्हाला काय जर सेव्ह करायचं असेल त्यासाठी. तर ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. जर का 0.03 आपण यूज करत असू तर. ठीक आहे. आता आपण येऊया जर का 0.05 आपण यूज करत असू तर काय होणार आहे इकडे. जर का तुम्ही 0.05 यूज करताय तर इथे तुमच्याकडे पॉईंट्स कमी आहेत. जर का आपण 10 पॉईंटचा पकडला, मला माहिती आहे तुम्ही एवढा नाही पकडणार. 10 पॉईंटचा पकडला तर आपल्याकडे राहिले फक्त आणि फक्त 2 ट्रेड. जर का तुम्ही छोटे करताय तर तुमच्याकडे तेवढेच पॉईंट्स शिल्लक राहत आहेत ट्रेड करण्यासाठी. तर तुमच्यावरती आता तुम्ही कसे ट्रेड करताय पुढे. तर ही बेस्ट रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला सांगतो आहे मी. ही जी रिस्क मॅनेजमेंट आहे ती आहे बेस्ट. कारण का मी ही स्वतः रिस्क मॅनेजमेंट यूज करतो. स्वतः ही रिस्क मॅनेजमेंट यूज करतो माझ्या जेवढे पण क्लायंट आहेत त्यांच्या अकाउंटसाठी. ठीक आहे. एवढं इथपर्यंत क्लिअर. आजचा टॉपिक तुम्हाला क्लिअर असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि जर का तुम्हाला याबद्दल काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये सांगून ठेवा. प्लस आपण जेव्हा लाईव्ह येऊ तेव्हा पण लक्षात ठेवा आपल्याला तेव्हासुद्धा ते डाऊट्स क्लिअर करायचे. थँक्यू गाईज. सबस्क्राईब करायला विसरू नका.